टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ही मेळघाटच्या अनेक गावांमध्ये आजही वीज पोहोचली नाही। अंधारामध्ये आदिवासी बांधवांना जे आहे ते आपलं जीवन काढावं लागतं। दुसरीकडे शेतकऱ्यांना जी आहे ती 24 तास वीज मिळत नाही, परंतु शहरात वीज मिळते, परंतु दिवसा देखील जे सार्वजनिक खांब आहे त्यावरले लाईट सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी सध्या अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो रात्री लावलेले स्ट्रीट लाईट सकाळी 10:30 वाजता देखील सुरू आहेत। ही परिस्थिती आजचीच नाही तर अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीचे हे खांबावरले लाईट सुरू राहत असल्याचं या भागातील नागरिकांनी सांगितलेलं आहे। तिकडे दुसरीकडे आपण बघू शकतो त्या हॉटेलच्या वर असलेला देखील सार्वजनिक विद्युत खांबावरला लाईट सुरू आहे। याचा कर मात्र जो आहे तो सर्वसामान्य अमरावतीकरांच्या खिशातून जात आहे। त्यामुळे महानगरपालिकेचं या संपूर्ण गोष्टींकडे लक्ष नाही का असा प्रश्न विचारला जातोय। तर वीज वाचवा, विजेचा वापर केला पाहिजे असं सातत्यानं प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं सांगितलं जातं, परंतु दुसरीकडे अशा पद्धतीचा विजेचा जो आहे तो गैरवापर अमरावतीमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 10:30 वाजले आणि सकाळी 10:30 वाजता जर आपण पाहिलं तर या भागामध्ये लाईट सुरू आहे। दुसरीकडे अमरावती शहरातच मात्र अनेक गल्ल्या अशा आहेत, अनेक भाग असे आहेत की ज्या भागामध्ये अजूनही वीज पोहोचली नाही, तर विजेचे खांब नाही, त्या भागामध्ये अंधारमय संपूर्ण तो भाग असतो। दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये शहराच्या मुख्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने जे आहे ते वीज जी आहे ती वाया घालवली जाते आणि यावर महानगरपालिका लक्ष देणार का हा प्रश्न आहे। कारण या संपूर्ण विजेचं बिल जे आहे ते लाईटचं बिल जे आहे ते सर्वसामान्य लोकांच्या करामधून कापलं जातं। या वाया जाणाऱ्या विजेचा जे आहे ते आर्थिक भूर्दंड अमरावतीकरांना सोसावा लागतोय। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।